नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीने परदेशात पळून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. सायलीने कॅफेमध्ये साक्षी शिखरेला बघितल्यानंतर साक्षी खूपच जास्त घाबरलेली असते आणि म्हणूनच ती परदेशात कुठेही जाण्याचा ती निर्णय घेत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षीला एअरपोर्टवरून अर्जुनने रंगेहात पकडून जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर जेलमध्ये गेलेल्या साक्षीने इथे आता प्रियाचं नाव घेतलेलं असतं आणि प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. अशा रीतीने जेलमध्ये जातात साक्षी शिखरेने प्रियाची सुद्धा वाट लावलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की जेव्हा इथे अर्जुन सायली दोघेजणं कॅफेमध्ये गेलेले असतात, रेस्टॉरंटमध्ये छान ब्रेकफास्ट करायला गेलेले असतात, तिथे गेल्यानंतर त्यांनी साक्षी शिखरेला बघितलेलं असतं, पण ती पाठीमागून. साक्षीचा चेहरा दोघांनी सुद्धा बघितलेला नसतो. पण ज्या वेळेला सायली चार्जिंगला लावलेला मोबाईल घ्यायला जाते तेव्हा मात्र साक्षीचा तिला धक्का लागतो आणि त्या वेळेला सायलीने साक्षीचा चेहरा स्पष्टपणे बघितलेला असतो आणि त्या वेळेला सायली अर्जुनला ओरडते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी साक्षी शिखरेला बघितलं. पण आता अर्जुनला वाटत असतं की काही दिवसांपूर्वीच तर साक्षी शिखरे मेली आहे आणि तिचं कार्य वगैरे सुद्धा केलं होतं. मग आता साक्षी जिवंत कशी काय होईल? सायलीचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं अर्जुनला सातत्याने वाटत असतं. पण सायलीने खरोखरच साक्षी शिखरेला बघितलं होतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मला एवढा मोठा भास कसा काय होऊ शकतो? म्हणजे मी साक्षीलाच बघितलं असं मला वाटतंय, पण अर्जुन सरांना कसं काय सांगू? आणि ती मला बघून कितकी जोरात पळूनसुद्धा गेली. मग जर ती साक्षी नव्हती तर तिला एवढं पळून जायची काय गरज होती? असा प्रश्न सायलीच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. तेव्हा इथे अर्जुन ऑफिसमधून घरी आल्यानंतर सायली विचारतच असते आणि दिवसभरसुद्धा ती साक्षी शिखरेचाच विचार करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की ती मुलगी साक्षीच होती. कदाचित महिपतने काहीतरी प्लॅन केला असेल आणि साक्षीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा खुनाचा वगैरे डाव रचला असेल. भरपूर गोष्टी तिच्या मनामध्ये येऊन जात असतात. सगळ्या गोष्टी ती वारंवार पडताळून बघत असते आणि मग ती शेवटी एका निदर्शनावरती पोचते आणि म्हणते, अर्जुन सर, मी ज्या मुलीला कॅफेमध्ये बघितलं ती दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षी शिखरेच होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे काय बोलतेस तू? अगं साक्षी शिखरे जिवंत नाही आहे, तुला माहिती आहे ना, ती मेली आहे. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते, अर्जुन सर, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? माझा कधीतरी एवढा मोठा गैरसमज होईल का हो की मी साक्षीला ओळखणार नाही? तब्बल 2-2.5 वर्ष मी त्या मुलीला बघते. तिचा चेहरा, तिचे ते डोळे, तिचे ते हावभाव माझ्या संपूर्णपणे लक्षात आहेत आणि जी मुलगी मला धडकली ती साक्षी शिखरे होती, मी तुम्हाला 100% सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे जर खरं असेल तर हे खूप धोक्याचं आहे. याचा अर्थ महिपतने पुन्हा एकदा कोर्टाला आणि इथे पोलीस स्टेशनला फसवलं आहे. त्याने इथे नाटक केलं आपल्या मुलीच्या मृत्यूचं, असं तुला म्हणायचं आहे तर? तेव्हा इथे सायली म्हणते, अर्जुन सर, मला तेच म्हणायचं आहे आणि मला गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा द्यायची सुद्धा आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, आपण तिच्यावरती लक्ष ठेवूया, नक्की ती कोण आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा अर्जुनला अजूनही सुद्धा सायलीचं बोलणं खरं वाटत नसतं. त्याला असं वाटत असतं की कुणीतरी साक्षीसारखी दिसणारी मुलगी सायलीला दिसली असेल. पण आता सायली पुरावे गोळा करणार असते. सायली त्याच कॅफेमध्ये जाते ज्या ठिकाणी ती आणि अर्जुन इडली खायला गेलेले असतात ब्रेकफास्टमध्ये. आणि सायली तिथे गेल्यानंतर ती म्हणते की मला काल आणि परवाचं दिवसभराचं CCTV फुटेज हवं आहे. तुमच्या इथे CCTV कॅमेरा आहे ना काउंटरला? मला जरा याचं CCTV फुटेज हवं आहे. तेव्हा इथे आता मॅनेजर मनाई करतील म्हणून सायली चैतन्याला आपल्याबरोबर घेऊन गेलेली असते, कारण तो एक वकील आहे, त्याला इथे कायदेशीर बाबी माहिती आहेत. जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी एक वकील आपल्याबरोबर असावा असं सायलीला सातत्याने वाटतं आणि म्हणून ती चैतन्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. तेव्हा इथे चैतन्य अगदी खूपच हुशारीने आणि बुद्धीने तो ते फुटेज मागतो. म्हणतो की आम्ही तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करतो, असं समजा की कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही जर आमची हेल्प केली तर खूपच जास्त बरं होईल. आम्हाला फक्त बघायचे आहे ज्या व्यक्तीला आम्ही शोधतोय ती व्यक्ती इथे आली होती का,
कारण तिला आम्ही थोडंफार बघितलं होतं, त्यामुळे आम्ही कुठेही तुमचं नाव घेणार नाही, काही नाही, फक्त आम्हाला काही गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मॅनेजरने फुटेज द्यायला आता होकार दिलेला असतो आणि ज्या वेळेला 2 वेळचं फुटेज इथे आता बघितलं जात असतं, त्यावेळेला इथे आता अर्जुन सायली ज्या दिवशी गेलेले असतात त्याच दिवशी तिथे साक्षी आणि सचिन हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा काउंटरला ती जेव्हा पार्सल घेण्यासाठी उभी राहिलेली असते, तेव्हा तिचा चेहरा स्पष्टपणे त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला असतो आणि तेवढंच फुटेज इथे आता सायलीने मिळवलेलं असतं अर्जुनला दाखवण्यासाठी. चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा तो साक्षीला जिवंत बघतो. अरे बापरे, हे सगळं काय आहे? हा कसला तमाशा आहे? असं आता चैतन्य म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओ आता बघितल्यानंतर इथे सायलीची खात्रीच पटते की साक्षी जिवंत आहे आणि ती अर्जुनलासुद्धा ते व्हिडिओज वगैरे दाखवते, त्याला पाठवते व्हॉट्सॲपला. तेव्हा अर्जुन आता सायलीला थँक्यू म्हणतो, कारण तिने खूप छान काम केलेलं असतं. साक्षी जिवंत असल्याचा पुरावाच तिने मिळवलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की साक्षीला इथे आपण शोधून काढलं पाहिजे. तोपर्यंत साक्षी प्रियाला भेटायला गेलेली असते आणि ती म्हणते की मी जेव्हा कॅफेमध्ये गेले होते तेव्हा मला सायलीने तिथे बघितलं. तेव्हा प्रिया म्हणत असते, अगं तुला कळते का साक्षी, आता अण्णा काका आणि त्याचबरोबर नागराज काका दोघेसुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत. आपली मदत करायला इथे कुणीसुद्धा नाही, त्यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीची रिस्क घ्यायची नाही आहे. तुला त्यांच्यापासून व्यवस्थितरित्या लपता आलं नाही का? आता त्या सायलीने जर तुला बघितलं आहे तर ती तुझा इथे पाठपुरावा घेणार. तू कुठेही आता लपलीस ना तरीसुद्धा ती तुला शोधून काढणारच. तेव्हा साक्षी म्हणत असते, मला या सगळ्याची कल्पना आहे, पण आता मी काय करू? तेव्हा साक्षी म्हणते, ठीक आहे, मी एक काम करते, मी जाते आता, मी परदेशात जाऊ का? तेव्हा प्रिया म्हणत असते, हो ठीक आहे, तू एक काम कर, तू परदेशातच जा, परत इथे काही येऊ नकोस. कारण प्रियाला वाटत असतं की ही परदेशात जर गेली तर निदान माझा तरी मार्ग सुटला, माझ्या विरोधात कुणीही बोलायला राहणार नाही. नागराज आणि महिपत दोघेसुद्धा जेलमध्ये आहेत आणि ही सुद्धा इथून गेल्यानंतर मी तन्वी नाही आहे हे सत्य कोण या सुभेदार किल्लेदारला सांगणार आहे? कुणाला काहीच कळणार नाही. मला छान असं आरामात इथे राहता येईल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की तू परदेशात जातेस ना, जा, म्हणजे निदान तुला इथे कुणी आता ओळखणार तरी नाही. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की जाण्याच्या आधी मला फक्त एकदा माझ्या अण्णांना भेटायचं आहे, फक्त एकदा. तेव्हा साक्षी पुन्हा आता वकिलाचा गेटअप करते, विशाखा बनून ती तिथे आता आपल्या अण्णांना भेटायला जाते. तेव्हा महिपत म्हणत असतो, काय करतेस इथे, माझी केस घेत आहे ना? तेव्हा ती म्हणते, तुमची केस तर मी घेतली आहे, पण आता मला काही दिवसांसाठी बाहेर जायचं आहे, काही दिवसांसाठी मी चालली आहे. काळजी करू नका, मी तुमची केस नक्की लढेन आणि तुम्हाला या संकटातून सुद्धा बाहेर काढेन, पण आता मला जावं लागणार आहे. तो म्हणतो, जा मॅडम, तुम्ही जाच. मी पण कधीपासून तुम्हाला हेच सांगत होतो की तुम्ही इथून जा, तुम्ही इथे राहू नका, माझी केस काही नंतर घ्या, नंतर माझी केस लढा, मला काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे तो इनडायरेक्टली आता साक्षीला सांगत असतो की तू इथून जा, तू इथे राहू नको, तुझ्यासाठी इथे राहणं आता रिस्की आहे, त्यामुळे तू कुठेतरी परदेशात जाऊन सेटल्ड हो, तू तिथे काम वगैरे कर, कष्ट कर आणि आनंदाने राहा, पण तू इथे राहू नकोस, असं आता महिपतचं सुद्धा म्हणणं असतं. तेव्हा हवालदाराने अर्जुनला मेसेज केलेला असतो की त्या ॲडव्होकेट महिपत शिकरेला भेटायला आलेले आहेत. तेव्हा महिपत म्हणतो की आता थांबू नका, तुम्ही निघा, लवकरात लवकर इथून निघा, कारण महिपतला भीती वाटत असते की जर माझ्या पोरीला कुणी ओळखलं तर ते त्याला चालणार नसतं, म्हणून तो आपल्या मुलीला लगेच तिथून जायला सांगतो. अर्जुन तिथे येईपर्यंत आता साक्षी तिथून सटकलेली असते. तेव्हा ते म्हणत असतात की हवालदार, मी सांगितलं होतं ना तिला थांबून ठेवा म्हणून. तेव्हा हवालदार म्हणतात की त्यांना जायचं होतं, त्यांची महत्त्वाची मीटिंग होती, म्हणून त्या निघून गेल्या. तर कुठे निघून गेल्या? त्या एअरपोर्टला जाणार आहेत, कारण मी या महिपतबरोबर त्यांना बोलताना ऐकलं, त्या म्हणत होत्या की परदेशात जात आहेत, त्या आता एअरपोर्टला जातील आणि तिथून निघून जातील, काही दिवसांसाठी जात आहेत, असं त्या म्हणत होत्या महिपत सरांना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हो का? तेव्हा इथे हवालदार म्हणतात की यावेळेला मी त्यांचा एक फोटो काढून ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि तेव्हा इथे हवालदाराने साक्षीचा फोटो काढलेला असतो. तेव्हा अर्जुन तो फोटो नीट बघतो, तो म्हणतो की फक्त रंग काळा आहे, नाहीतर हुबेहूब साक्षी शिकरे आहे. सायली जे काही म्हणाली होती ते सगळं योग्य होतं. साक्षी शिकरे जिवंत आहे ही गोष्ट आता त्याला समजलेली असते आणि म्हणूनच मग इथे अर्जुनने एक प्लॅन केलेला असतो.
म्हणजे साक्षीने तर सांगितलेलंच असतं की अण्णा मी आता काही दिवसांनी परत येईन, लवकर काही येणार नाही आणि तुम्हाला बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न करेन आणि ती ते काम करणारच असते. पण अर्जुन म्हणत असतो की त्याआधी साक्षीला पकडणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत साक्षीला पकडत नाही तोपर्यंत महिपत तोंड उघडणार नाही. साक्षी जिवंत आहे म्हणूनच महिपत नागराजच्या विरोधामध्ये काहीच बोलत नाही आहे, त्यामुळे तिला पकडणं गरजेचं आहे. तेव्हा इथे आता हवालदाराने फोटो दाखवल्यानंतर तो साक्षीचा हे कळलेलं असतं, व्हिडिओ बघितलेला असतो त्याच्यामध्ये कळलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता ह्या साक्षी शिखरेला मी काही सोडणार नाही आहे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही नक्कीच मिळेल आणि मी तिला मिळवून देणार. तेव्हा साक्षी आता एअरपोर्टला जाते, तिथून ती जाणार असते परदेशामध्ये. काही खोटे आयडीज वगैरे तिने तयार करून घेतलेले असतात आणि ती एअरपोर्टला पोचल्यानंतर अर्जुन त्याची गाडी घेऊन तिथे पोचतो आणि ज्या वेळेला साक्षी आता आतमध्ये जाणार तिथेच तिला पकडलेली असते, तीसुद्धा रंगे हात. आणि तिला विचारत असतात की काय साक्षी कुठे जातेस तू? तेव्हा साक्षी म्हणते मी ना, आणि ती मागे वळून बघते तर तिथे असतात इन्स्पेक्टर सावंत आपल्या हातामध्ये पिस्तूल घेऊन. अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी असतो, चैतन्यसुद्धा असतो. तर अशा रीतीने इथे आता साक्षी शिखरे ही परदेशात जात असताना तिला रंगेहात पकडण्यात आलेलं असतं. सचिनबरोबर तिचं भांडण झालेलं असतं. सचिन तिला सोडून आता निघून गेलेला असतो, त्यामुळे ती अजूनच एकटी पडलेली असते आणि तेव्हा ती परदेशात जायला निघालेली असते. पण इथे अर्जुन आणि त्याची संपूर्ण टीम साक्षी शिखरेला रंगेहात पकडून पुन्हा एकदा गजाआड करते, तिला जेलमध्ये पाठवते. तेव्हा इथे प्रियाला भयंकर आनंद झालेला असतो की चला, म्हणजे आता महिपत, नागराज आणि साक्षी तिघेही गेले जेलमध्ये, त्यामुळे ते जेलमध्येच आता सडणार आणि तिथेच मरणार. काही झालं तरी मी त्यांना बाहेर काढण्यासाठी आता अजिबात प्रयत्न करणार नाही आहे, असं इथे प्रिया म्हणत असते. प्रियाला वाटते की बरं झालं सगळेजण जेलमध्ये गेले, कारण त्या तिघांनाच माहिती होतं की मी खरी तन्वी नाही आहे. कधी ना कधीतरी कुणी ना कुणीतरी बोललंच असतं, त्यापेक्षा हे आत्ताच गेले ना ते जास्त बरं झालं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साक्षी म्हणत असते की ही प्रिया हिने माझी मदत केली नाही, इतक्या विश्वासाने तिला सांगितलं होतं की माझी मदत कर, पण तिने केली नाही ना. माझे अण्णा, नागराज काका आणि मी आम्ही तिघेही जेलमध्ये आलो, मग ती प्रिया काय बाहेर करते? तेव्हा इथे साक्षीने ठरवलेलं असतं की शिक्षा ही सगळ्यांनाच मिळायला हवी आणि म्हणून ती इथे इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणते की मला इथे जेलमध्ये टाकताय, पण त्या प्रियाचं काय? ती सुद्धा गुन्हेगार आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ती गुन्हेगारच आहे, पण ती आता बाहेर आहे, तिने आता काय केले? तेव्हा साक्षी म्हणत असते आता काय केले? अहो तिने खूप मोठा फ्रॉड केला आहे, तुम्हाला माहिती नाही आहे ना. ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाही आहे, सुभेदारांची सून नाही आहे तिचं नाव आहे प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार नाही, ती खरी तन्वीच नाही आहे. एवढ्या मोठ्या गोष्टीचा खुलासा साक्षी शिखरे हिने केलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला बोलावून घेतात आणि साक्षी जे काही म्हणाली आहे ते सगळं त्याच्या कानावरती टाकतात. तेव्हा अर्जुन म्हणतो कदाचित ती खरंच बोलते, कारण प्रिया आणि साक्षी इतकी वर्ष दोघीजणी एकमेकींबरोबर काम करत होत्या, त्यामुळे एकमेकींबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेतच. तेव्हा साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर तिला आता प्रियाचं सिक्रेट ठेवायचं नव्हतं आणि म्हणूनच कदाचित तिने आपल्याला हे सांगितलं असेल. तेव्हा अशा रीतीने इथे आता अर्जुनने जेव्हा एअरपोर्टवरती साक्षीला पकडण्याचा ट्रॅप रचलेला असतो, तेव्हा साक्षी घाईघाईने पळून जात असते. तेव्हा अर्जुन आणि त्याच्या टीमने तिला पकडल्यानंतर तिचे ते शॉर्ट केस आणि तिने केलेला तिचा तो काळा रंग, या सगळ्या गोष्टी आता बाजूला झाल्यानंतर इथे मॉडर्न साक्षी सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि साक्षी जिवंत आहे ही गोष्ट आता सगळ्यांना पटलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता येणाऱ्या भागामध्ये साक्षीला सुद्धा अरेस्ट केले, त्यामुळे प्रिया ही खोटारडी आहे, एक फ्रॉड मुलगी आहे हे सांगितल्यानंतर इथे अर्जुन आता प्रियाकडे वळणार असतो. प्रिया जर तन्वी नाही आहे तर खरी ती कोण आहे आणि तन्वी म्हणून ती आमच्या घरामध्ये का आली, कशासाठी आली? तर साक्षीने सांगितलेलं असतं की तिला खोटी तन्वी म्हणून नागराज किल्लेदार घेऊन आला होता. तेव्हा अर्जुनच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात की प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा आणि तो तन्वी म्हणून तन्वीच्या नावावरती व्हावा, अशी रविराज काकाची इच्छा होती आणि मग संपूर्ण प्रॉपर्टी आता तन्वीच्या नावावरती होईल आणि मग ती मी बळकावेन, असं नागराज काकांचा जो काही प्लॅन असतो तो फ्लॉप होतो, कारण रविराज काका संपूर्णच्या संपूर्ण प्रॉपर्टी इथे आता प्रियाच्या नावावरती करतच नाही आणि म्हणूनच रविराज काकांची प्रॉपर्टी वाचते.
तेव्हा इथे प्रियाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर रविराज काका आपली संपूर्ण संपत्ती कुणाच्याही एका नावावरती न करता ती प्रतिमाच्या आणि स्वतःच्या नावावरतीच करून ठेवतात. तर अशा रीतीने अर्जुनने एक एक कळून प्रत्येकाला जेलमध्ये पाठवलेलं असतं. प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते आणि सगळेजण जेलमध्ये खडी फोडत असतात. खऱ्या अर्थाने इथे अर्जुन आणि सायली दोघेजण जिंकलेले असतात, बाकी सगळेजण हरलेले असतात.